कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवा. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे कसबा वाळवे येथील बैठकीत आवाहन. विधानसभेची निवडणूक 20 तारखेला संपन्न झाली. 23 तारखेला त्याचा निकाल लागला आणि 23 तारखेला जो निकाल लागला तो आपल्या भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचा दैदिप्यमान असं यश मिळवणारा निकाल आपण पाहिला. महायुतीला जवळपास 237 जागांचं पाठबळ मिळालं. या 237 जागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या साधारणपणे 132 जागा होत्या, शिवसेनेच्या 57 जागा 56 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या 41 जागा होत्या आणि आपल्याला पाठिंबा दिलेल्या 4 अपक्ष आमदारांचा अशा मिळून 137 जागा भारतीय जनता पार्टी बरोबर राहील. गेल्या 25 वर्षामध्ये कोणत्या तरी एका पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळण्याची जो काही विक्रम केलेला आहे तो फक्त भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. कारण 2014ला 122 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 2019ला 105 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि आता तर 132 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. आणि या सगळ्या जागा जिंकल्यानंतर साधारणपणे 23 तारखेला निकाल लागला आणि 26 तारखेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांची मीटिंग ही मुंबईमध्ये घेतली. आता आम्हाला जरा बरं वाटलं. निवडणूक तर 20 तारखेला झाली आहे, 23 तारखेला निकाल लागला आणि 26 तारखेला 6व्या दिवशी बरोबर निवडणुकीच्या नंतर जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईमध्ये होते. आम्हाला वाटलं आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही 10 जागा निवडून आणलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला काहीतरी बक्षीस देतील. अगदी चांगल्या उत्साहानं आम्ही मुंबईला गेलो. सगळ्याच जिल्ह्यातले कार्यकर्ते जे जिल्हाध्यक्ष होते अतिशय उत्साहानं गेले होते आणि मग आम्हाला वाटलं की आमचा सन्मान केला जाईल, आम्हाला चांगलं काहीतरी म्हटलं जाईल, आम्हाला शाबासकी म्हटलं जाईल, आम्हाला शाबासकीची थाप दिली जाईल. आणि मग ज्यावेळी आम्ही त्या बैठकीमध्ये गेलो, बैठकीला बावनकुळे पहिल्यांदा आम्हाला चांगलं जेवण वगैरे दिलं आणि बैठकीला बसल्यानंतर बावनकुळे साहेब बैठकीला आले प्रदेशाध्यक्ष म्हणून. त्यांनी फक्त 2 ओळीमध्ये सगळ्या जिल्हाध्यक्षांचं अभिनंदन केलं. म्हणले या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 132 जागा मिळालेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये घवघवीत यश मिळालंय, सगळ्या जिल्हाध्यक्षांचं हार्दिक अभिनंदन. 2 ओळीमध्ये अभिनंदन केलं आणि त्यानंतर चाललेल्या 1.5 तासाच्या बैठकीमधला जो काही संदर्भ आहे तो संदर्भ ज्यावेळी आम्ही ऐकला त्यावेळी निश्चितपणानं असं जाणवलं की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष हा शोभेचा जिल्हाध्यक्ष नसतो, तो जबाबदारीचा जिल्हाध्यक्ष असतो. आणि त्या दिवशी आमच्यावरती जबाबदारीची वाटणी केली. ती पहिली जबाबदारी दिली भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान आपल्याला उद्यापासून सुरू करायचं. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदनाला पात्र आहे म्हणून आम्ही तिथं गेलो होतो, पण तिथं आम्हाला कामाची जबाबदारी दिली. भारतीय जनता पार्टीचं खरं तर हेच प्रमुख काम आहे. निवडणूक जिंकली की उन्माद माजवायचा नाही, निवडणूक हरली की गप बसायचं नाही, शांत बसायचं नाही, आपण रुसून बसायचं नाही, 24 तास कामात राहायचं. हा जो भारतीय जनता पार्टीचा सिद्धांत आहे हा सिद्धांत खऱ्या अर्थानं 26 तारखेला आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, दुर्दैवानं 31 जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आपण हरलो. महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या, पण 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, महायुतीच्या 17 जागा निवडून आल्या. महायुतीच्या 17 जागा निवडून आल्यानंतर कुठंतरी उदास वातावरण तयार होतं की काय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या माध्यमातून अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु निकाल लागल्याच्या 3ऱ्या दिवसापासून विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला सगळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लावले. आपण सगळेजण लागलो आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अहोरात्र पद्धतीनं काम केल्यानंतर आपल्या सर्वांच्या गोष्ट लक्षात आली की ज्यावेळी प्रामाणिकपणाने एखाद्या पक्षाचं काम आपण करतो त्यावेळी निश्चितपणानं यश मिळतं आणि हे यश आपल्याला भारतीय जनता पार्टीला महायुतीला 20 तारखेच्या निवडणुकीनंतर 23 तारखेला पाहायला मिळालं. हे कशाचं कारण आहे? हे आपण अहोरात्र कष्ट केल्याचं कारण आहे. आणि मित्रांनो,
तुम्ही आता या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष झालो, या जिल्ह्यामध्ये 10 जागा निवडून आल्या, त्याचं सगळं श्रेय तुम्ही मला दिलं, माझा तुम्ही सत्कार केला. या सत्काराला मी मित्रांनो पात्र नाही. तुम्ही अहोरात्र पद्धतीनं काम केलंय, तुम्ही 24 तास काम केलंय. खरं तर या श्रेय, या कामाचं श्रेय, या विजयाचं श्रेय, या सत्काराचं श्रेय हे तुमच्यासारख्या ग्रामीण पातळीवर ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या सगळ्या बूथ प्रमुखांचं आहे. त्यामुळे तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंसं आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. तुमच्या कामाला निश्चितपणानं सलाम करावा तेवढा थोडाच आहे. मग विधानसभेची निवडणूक झाली, आपण जिंकलो. जिंकल्यानंतर 26 तारखेला ज्यावेळी बूथ रचना, सभासद नोंदणी अभियान ही अभियान ज्यावेळी आपल्याला दिली, त्यानंतर मग जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी वाढली. मी तात्काळ सगळ्या तालुकाध्यक्षांची बैठक कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये, मी मुंबईवरूनच फोन करायला सुरुवात केली की उद्या आपल्याला बैठक करायची आहे. आणि मुंबईतनं फोन करत करत सगळे तालुकाध्यक्ष एकत्र जमा केल्याने त्यांना सांगितलं की अभियानाला या सुरुवात करायची आहे, सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करायची आहे. सगळे तालुकाध्यक्ष उपस्थित राहिले. या सगळ्या तालुकाध्यक्षांचं सुद्धा मी 2च ओळीत अभिनंदन केलं आणि त्यांना परत पुढचा तासभर सदस्यता नोंदणी अभियानाच्या संदर्भातली माहिती दिली. आणि त्या अनुषंगानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी साधारणपणे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं साधारणपणे 30 तारखेला आम्ही अक्कोटे जिल्हा परिषद गटाची बैठक केली. 1 तारखेला आम्ही गारगोटी जिल्हा परिषद गटाची बैठक केली. 2 तारखेला आम्ही पुष्पनगर जिल्हा परिषद गटाची बैठक केली. 3 तारखेला आम्ही कडगाव पाडगाव जिल्हा परिषद गटाची बैठक केली. आणि परवा दिवशी आम्ही आजरा जिल्हा परिषद गटाची बैठक. या अशा जिल्हा परिषद गट वाईज बैठका सुरू झाल्या. तर आज तुमची या ठिकाणी बैठक संपन्न होते. खरं तर ही बैठक बूथप्रमुखांची बैठक आहे. आपल्याला काही भाषण फार करायचं नाही आहे. फक्त आपल्याला विचारायचं आहे की साधारणपणे आपल्या यामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये साधारणपणे 35 बूथ आहेत, बरोबर ना? किती आहेत? 35च्या आसपास आहेत. तर आता इथं असलेले बूथ प्रमुख किती आहे जरा त्यांनी हात वर करायचे. बूथ प्रमुख मागं किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हात खाली घ्या. 15 बूथ प्रमुख या ठिकाणी 35 पैकी उपस्थित आहे. साधारणपणे 20 बूथ प्रमुखांची अनुपस्थिती आहे. साधारणपणे 50% उपस्थिती असावी अशी कमीत कमी अपेक्षा आहे. पण ठीक आहे, कोणतरी काही कामाच्या निमित्तानं असत नाही, कोणी कामात असत नाही, कोणाचं तरी वेगळ्या आपल्या आपल्या टूरवरती गेलेला असतो, बाहेर गेलेला असतो. परंतु आपल्याला आता टास्क आहे. साधारणपणे अध्यक्षांची बैठक मी कोल्हापूरमध्ये घेतल्यानंतर सांगितलेलं होतं की 15 डिसेंबर पर्यंत आपल्याला सभासद नोंदणी अभियान संपवायचं आहे. आता सभासद नोंदणी अभियानाची माहिती नाही असा इथं कोण उपस्थित आहे? बूथ प्रमुख तर असू देतच, पण अन्य माणूस, अन्य कार्यकर्ते जे या ठिकाणी उपस्थित आहेत अशांनी सुद्धा असं सांगितलं तरी चालेल की सभासद नोंदणी अभियान सुरू आहे आणि मला त्याची काही माहिती नाही. असा कोण आहे का? सभासद नोंदणी अभियानाची माहिती नाही असा कोणी कार्यकर्ता आहे का? इथं बहुतेक सगळ्यांना सभासद नोंदणी अभियानाची माहिती आहे. तर ही माहिती सभासद नोंदणी अभियानाच्या संदर्भातली जी माहिती आहे, ही माहिती म्हणजे काय? साधारणपणे एखाद्या कार्यकर्त्यांना उठून सांगितलं तरी काय हरकत नाही. धनाजीराव आपण सांगितलं तरी चालेल. सभासद नोंदणी आता आपल्याला करायची आहे. कशा पद्धतीने करायची आहे? कशावरनं? हां, ठीक आहे. नंबर आहे 8800002024 हा नंबर आहे. मग आता ही सभासद नोंदणी जी आहे, ही सभासद नोंदणी मोबाईल नंबरवर केली तर आपल्याला साधारणपणे तुम्हाला कदाचित कल्पना असेल की एका विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण साधारणपणे 50,000 सभासदांची नोंद करायची एका विधानसभा क्षेत्रामध्ये. मग आपला हा राधानगरी बुदरगड आजरा हा विधानसभा क्षेत्र आहे. 50,000 सभासदांची नोंद या आपल्याला 3 तालुक्यामध्ये करायची. एकूण 10 जिल्हा परिषद गट आहे. मग एका जिल्हा परिषद गटाच्या वाटणीला किती सभासद येतील? 5,000 सभासद एका गटाला येतील, बरोबर ना? तर त्याचा गुणाकार केला तर 10 जिल्हा परिषद गटामध्ये आपण 5,000 पद्धतीनं केलं तर 50,000 सभासदांचं टार्गेट पूर्ण होतं. आता आपल्याकडे साधारणपणे 40च्या आसपास इथं बूथ आहेत. या जिल्हा परिषद गटामध्ये 40 बूथ आहेत. मग 40 बूथ जर एका जिल्हा परिषद गटामध्ये असतील
तर एका पंचायत समितीला किती हजार सभासदांची नोंद करायला लागेल आपल्याला? 2,500. एका पंचायत समितीला 2,500 आणि त्या 2,500 मध्ये साधारणपणे 20 ते 21 एका पंचायत समितीमध्ये बूथ असतात. दुसऱ्या पंचायत समितीमध्ये 20 ते 21 असतात. 40 ते 42 बूथ एकूण जिल्हा परिषद गटात आहे. तर याचा परत भागाकार केला तर एका बूथवरती आपल्याला 100 सभासदांची जर नोंद केली तर आपण साधारणपणे 4,000 ते 4200च्या आसपास आपण ही नोंद करू शकतो. मग 5,000चा रेशो आपल्याला पूर्ण करायचा आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.